हे पहा विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव विद्यार्थी मित्रांनो माझा बायोडाटा मी तुम्हाला देत आहे. माझं नाव आहे हनुमंत सरक. माझ्या शाळेचं नाव आहे के सोमय्या माध्यमिक विद्यालय नरेशवाडी, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. माझा मोबाईल नंबर आहे 73 50 96 18 74. आज आपण विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 10वीतील विज्ञान भाग 1 मधील तिसरं प्रकरण रासायनिक समीकरण या प्रकरणाची माहिती आपण घेणार आहोत. जर तुम्हाला काही शंका असतील तर माझ्या मोबाईल नंबरवर हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक अभिक्रिया आणि समीकरण इयत्ता 10वी विज्ञान भाग 1 मधलं तिसरं प्रकरण हे प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत. या प्रकरणामध्ये आपणाला रासायनिक अभिक्रियाच्या लेखनाचे नियम कोणकोणते आहेत, रासायनिक समीकरणं कशी संतुलित करायचे, रासायनिक अभिक्रियेचे नेमके प्रकार कोणते आहेत, या भागाविषयीची माहिती घ्यायची आहे. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला त्यांनी विचारलेला आहे की थोडे आठवा. त्याच्यामधला पहिला प्रश्न आहे, हा जो पहिला प्रश्न आहे तो तुम्हाला विचारलेला आहे, मूलद्रव्याच्या आणि संयुगाच्या रेणूचे प्रकार कोणकोणते आहेत. आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहोत की मूलद्रव्याचे प्रकार धातू, अधातू आणि धातू सदृश्य असे मूलद्रव्याचे प्रकार आहेत. संयुग 2 किंवा अधिक मूलद्रव्याच्या रासायनिक अभिक्रियेनं तयार होतात. संयुगात घटक मूलद्रव्याचे प्रमाण निश्चित असते, मात्र गुणधर्म मूलद्रव्याहून वेगळे असतात. दुसरा प्रश्न विचारलेला आहे त्यांनी की मूलद्रव्याची संयुजा म्हणजे काय. मूलद्रव्याची संयुजा म्हणजे संयोग पावण्याच्या क्षमतेला मूलद्रव्याची संयुजा असं म्हणतात. किंवा दुसरी व्याख्या आहे की संयुजा म्हणजे एखाद्या मूलद्रव्याच्या बाह्यतम कक्षेत किती इलेक्ट्रॉन आहेत यावरून त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. तिसरा प्रश्न त्यांनी या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे. बघा, विविध संयुगाचे रासायनिक रेणुसूत्र लिहिण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते. संयुगाचे रेणुसूत्र कसे लिहितात. आता संयुगाचे रासायनिक रेणुसूत्र लिहिण्यासाठी आपल्याला त्या मूलद्रव्याची संयुजा माहीत असणं खूप गरजेचं आहे. दुसरा मुद्दा, त्या मूलद्रव्याची संज्ञा माहीत असणं गरजेचं आहे. तिसरा मुद्दा की आयनांची संख्या संज्ञेच्या उजव्या बाजूला पायाशी लिहिता आली पाहिजे आणि संयुगाचा गुणाकार करून लिहिता आला पाहिजे. आता उदाहरणार्थ आपण एक उदाहरण घेऊ. आता मी ते तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा हा सोडियम आहे. आता सोडियमचा अणुअंक आहे 11, म्हणून सोडियमची संयुजा आहे 1. आता क्लोरीन आहे, क्लोरीनचा अणुअंक आहे 17, क्लोरीनची संयुजा आहे 1. या दोघाचा जर आपण असा तिरकस संयुजाचा गुणाकार केला तर याचं सूत्र येतं NaCl. या पद्धतीनं आपल्याकडे माहिती असणं खूप गरजेचं आहे. मूलद्रव्याच्या रासायनिक संयुगाने संयुग कशी तयार होतात हे आपण मागील इयत्तेमध्ये पाहिलेलं आहे. आपण हेही शिकलो की रासायनिक बंध तयार करण्यामागं जी प्रेरक शक्ती असते ती म्हणजे पूर्ण अष्टक स्थितीचे इलेक्ट्रॉन संरूपण प्राप्त करणे. पूर्ण अष्टक स्थिती प्राप्त करण्यासाठी अणू संयुजा इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण किंवा संधान करत असतात. म्हणजे जर शेवटची कक्षा ज्याला आपण अष्टक स्थिती पूर्ण होण्यासाठी एकतर मूलद्रव्य आपल्याकडचा इलेक्ट्रॉन दुसऱ्याला देतं किंवा दुसऱ्याकडचा इलेक्ट्रॉन घेऊन आपल्या अष्टक स्थिती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतं. त्याच्यानंतर पहिला भाग आहे याच्यातला. आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे काय किंवा रासायनिक अभिक्रिया कशा असतात. 18व्या व 19व्या शतकामधील काही शास्त्रज्ञांनी रासायनिक अभिक्रियाच्या संदर्भात मूलभूत प्रयोग केले होते. त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्याचं संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो. आता रासायनिक अभिक्रिया होत असताना जे द्रव्य आहेत त्या द्रव्याचं संघटन होतं आणि संघटन झाल्यानंतर जो बदल होतो तो तात्पुरता नसतो, तो कायमस्वरूपी असतो. या उलट भौतिक बदलाच्या वेळी द्रव्याच्या अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरता स्वरूपाचा असतो. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, रासायनिक अभिक्रियेमध्ये जो बदल होतो तो कायमस्वरूपी होतो आणि भौतिक बदलामध्ये जो बदल होतो तो तात्पुरत्या स्वरूपाचा बदल होतो. आपण त्याची उदाहरणं पाहणार आहोत.
पण त्याच्या अगोदर एक उदाहरण मी तुम्हाला अगोदर हे क्लिअर करतो मुद्दा, भौतिक बदल आणि रासायनिक बदल. भौतिक बदल म्हणजे काय, तर जो बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असतो त्याला भौतिक बदल म्हणायचं, आणि रासायनिक बदल म्हणजे जो बदल कायमस्वरूपी असतो त्याला रासायनिक बदल म्हण. आता भौतिक बदलाचं एखादं उदाहरण जर आपण घेतलं, उदाहरणार्थ बर्फ घेतला, बर्फाचं पाणी होणं आणि पाण्याचा पुन्हा बर्फ होणं हा तात्पुरता बदल आहे, म्हणून हा भौतिक बदल आहे. आता रासायनिक बदलाचं एखादं उदाहरण घेऊ. समजा एखादं लोखंड आपण हवेमध्ये टाकलं आणि ते हवेमध्ये गंजतं, गंजल्यानंतर ते लोखंड कायमस्वरूपी ते गंज चढून जातो त्याच्यावर, म्हणजे ते विघटन होतं त्या लोखंडाचं, म्हणजे कायमस्वरूपी त्या लोखंडावर गंज चढतो, म्हणजे हा रासायनिक बदल आहे. आता खाली काही तक्ता दिलेला आहे, या तक्त्याचा आपण अभ्यास करू. बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं हा भौतिक बदल आहे. दुसरा मुद्दा आहे अन्न शिजवणे. आता अन्न शिजवल्यानंतर पुन्हा अन्न तयार होतं का, पुन्हा अन्न पहिल्यासारखं होतं का, नाही, म्हणून हा रासायनिक बदल आहे. फळ परिपक्व, एकदा पिकलेलं फळ पुन्हा कच्चं होतं का, नाही, म्हणून हा रासायनिक बदल आहे. दुधाचे दह्यात रूपांतर होणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. पाण्याचे बाष्पीभवन होणे, पाण्याचे बाष्पीभवन होणे, आता पाण्याचं बाष्पीभवन होणे आणि बाष्पाचं पुन्हा पाणी होणे, म्हणून हा भौतिक बदल आहे. जठरामध्ये अन्न पचणं हा रासायनिक बदल आहे. डांबर गोळे हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होणं हा रासायनिक बदल आहे. शहाबादी फरशीवर कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडणे हा सुद्धा रासायनिक बदल आहे. उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे हा सुद्धा एक रासायनिक बदल आहे. आता खाली एक तुम्हाला टीप दिलेले आहे, मित्र मैत्रिणीचा गट करून पुढे दिलेल्या कृती करा, जिथे आवश्यक वाटेल तिथं शिक्षकांची मदत घ्या असं सांगितलेलं आहे. साहित्य काय काय घ्यायचं आहे बघा, तापमापी, बाष्पन पात्र, तिवई, नरसाळे, परीक्षा नळी, बनसेन बर्नर इत्यादी. आता ह्याच्यामध्ये कोणकोणते रासायनिक पदार्थ घ्यायचे आहेत आपल्याला, चुनखडीचे चूर्ण, कॉपर सल्फेट, कॅल्शियम क्लोराईड, पोटॅशियम क्रोमेट, जस्ताची पूड, सोडियम कार्बोनेट, थॅलिक अनहायड्राईड इत्यादी. आता कृती त्यांनी दिलेली आहे, खाली दिलेल्याप्रमाणे 1 ते 5 या कृती करा. त्यापैकी कृती 2 ते 4 मध्ये तापमापीच्या साहाय्यानं तापमान मोजा. आपण आता सांगितलं की ज्या साहित्य कृती काय करायचे आहे त्याच्यात आता आपण विचार करू. पहिलं आहे बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडी, चुनखडीचं सूत्र आहे CaCO3 चे चूर्ण घ्या, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीनं भरपूर उष्णता आहे. हे बाष्पन पात्र आहे. या बाष्पन पात्रामध्ये आपण हे जे आहे हे बाष्पन पात्र आहे, या बाष्पन पात्रामध्ये आपण ही चुनखडी घेतलेली आहे आणि या चुनखडीला ह्या बनसेन बर्नरच्या साहाय्यानं उष्णता दिलेली आहे. दुसरी कृती आहे कॉपर सल्फेट. कॉपर सल्फेट म्हणजे CuSO4च्या द्रावणात जस्ताची पूड घाला. तिसरा आहे बेरियम सल्फेट, BaSO4च्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घाला. चौथी कृती आहे कॅल्शियम क्लोराईडचे CaCl2चे द्रावणात सोडियम कार्बोनेट म्हणजेच Na2CO3चे द्रावण घाला. पाचवी कृती आहे एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे बाष्पन पात्रावर उघडे ठेवा. आता बाष्पन पात्रात तिवईवर लहान निळ्या ज्योतीनं मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसेल, सर्व कृती निरीक्षणं नोंदवा. काय दिसून आले, आता आपण त्याचं एकाचं मी निरीक्षण सांगतो तुम्हाला. आता पहिला जो मुद्दा आहे बघा, पहिला याच्यातला आपण कृतीमधला घेतलेला आहे. बाष्पन पात्रामध्ये 1 चमचाभर चुनखडीचे चूर्ण घाला, त्याला मोठ्या निळ्या ज्योतीनं भरपूर उष्णता द्या. दिल्यानंतर काय होतं बघा, चुनखडी असलेल्या बाष्पन पात्राला उष्णता दिली असता कार्बन डायऑक्साईड वायू मुक्त होतो. ह्याला जर आपण उष्णता दिली तर ह्याच्यामधून CO2 वायू हा मुक्त होतो व कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी तयार होते. कॅल्शियम ऑक्साईड म्हणजे CaO ची भुकटी तयार होते. दुसराचं निरीक्षण काय येतं ह्याच्यावर चर्चा करू. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड टाकली. आता कॉपर सल्फेटच्या द्रावणात जर आपण जस्ताची पूड टाकली तर कॉपर सल्फेटच्या निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातली असता
झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. आणि हा तुम्हाला परीक्षेला रिकाम्या जागेला प्रश्न विचार. झिंक सल्फेट, आता झिंक सल्फेट दुसऱ्याचं सांगतो, इथे लिहितोय ZnSO4 झिंक सल्फेटचं रंगहीन द्रावण तयार होतं दुसऱ्या ह्याच्यामध्ये. तिसरा प्रश्न आपण तिसरी कृती घेऊ. बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण गाठले. आता बेरियम सल्फेटचं सूत्र माहिती आहे BaSO4, पोटॅशियम क्रोमेटचं सूत्र माहिती आहे K2CrO4 चं द्रावण मिसळलं असता बेरियम क्रोमेट BaCrO4, तिसरा आहे BaCrO4 बेरियम क्रोमेटचा पिवळा अवक्षेप तयार होतो. याच्या अभिक्रिया आपण पुढं पाहणार आहोत, त्यावेळेला मी तुम्हाला अभिक्रिया सांगेल. चौथा आहे बघा, ह्याच्यामध्ये काय होतं, कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घाला. आता कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचे द्रावण घातले असता कॅल्शियम कार्बोनेटचा सफेद अवक्षेप तयार होतो. आता अवक्षेप काय आहे ते मी पुढे रासायनिक अभिक्रियेमध्ये तुम्हाला ते क्लिअर करेन. पाचवा मुद्दा आहे, ह्याच्यामध्ये सांगितलेला आहे बघा, एका बाष्पन पात्रामध्ये थॅलिक अनहायड्राईड घ्या. नरसाळ्याच्या नळीचे तोंड कापसाने बंद करून ते नरसाळे बाष्पन पात्रावर उघडे ठेवा. आता बाष्पन पात्राला तिवळीवर लहान निळ्या ज्योतीनं मंद उष्णता द्या. उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसतं त्याचं निरीक्षण सांगतो. बाष्पन पात्रातील थॅलिक अनहायड्राईडला उष्णता दिली असता त्याचे संप्लवन होतं. जेव्हा उपकरण थंड होतं तेव्हा थॅलिक अनहायड्राईडच्या वाफेचे संगणन होऊन उलट्या नरसाळ्याच्या आतील भागात थॅलिक अनहायड्राईडचे कण जमा होतात. आता खाली एक तुम्हाला प्रश्न दिलेला आहे बघा, या 5 कृतीवरून रंगात बदल झाला का. आता खालचं अनुषंगाने पुढील हा जो निरीक्षण तक्ता आहे, हा निरीक्षण तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे. या 5 निष्कर्षावरून पहिलं निष्कर्षण आहे बघा, कृती रंगातील बदल. पहिल्यात काय रंगात बदल झाला का, रंगात बदल झाला नाही पहिल्याचा. दुसरा आहे निळा रंग झाला, म्हणजे हा कसा झाला तुमचा दुसरा रंगहीन. तिसरा आहे याचा पिवळा अवक्षेप तयार झाला वरच्या तिसऱ्या कृतीचा. चौथ्या कृतीचा आहे सफेद अवक्षेप तयार झाला. पाचव्या कृतीचा आहे रंगात बदल होत नाही. आता पुढचा मुद्दा आहे वायू, हा आहे वायू बाहेर पडतो का, हो का नाही. पहिल्या ह्याच्यामध्ये आपण शिकलो CaCO3 आणि ह्याच्यामध्ये बाष्पन पात्रामध्ये घेतलं आणि त्याला जर उष्णता दिली तर पहिल्या ह्याच्यामध्ये निरीक्षण आपल्याला असं जाणवलं की CO2 वायू तयार होतो. दुसऱ्या ह्याच्यामध्ये कोणताही वायू तयार होत नाही. तिसऱ्या निरीक्षणामध्ये कोणताही वायू तयार होत नाही. चौथ्या ह्याच्यामध्ये कोणताही होत नाही आणि पाचव्या ह्याच्यामध्ये कोणताही होत नाही. आता पुढचा मुद्दा आहे तापमानातील बदल. आता तापमानात काय बदल होतो का, पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या कृतीमध्ये काही तापमानात बदल होत नाही. दुसऱ्या कृतीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये तापमान वाढलं जातं. तिसऱ्या कृतीमध्ये सुद्धा तापमान वाढलं जातं. चौथ्या कृतीमध्ये सुद्धा तापमान वाढलं जातं आणि पाचव्या कृतीमध्ये कोणताही बदल होत नाही तापमानामध्ये. पुढचा आहे आता बदलांचा प्रकार. आपण अगोदर शिकलो रासायनिक बदल आणि भौतिक बदल. पहिला बदल जो आहे तो रासायनिक बदल आहे. दुसरा बदल जो आहे तो रासायनिक बदल आहे. तिसरा बदल जो आहे तो रासायनिक बदल आहे. चौथा बदल जो आहे तोही रासायनिक बदल आहे. पण पाचवा बदल जो आपण मगाशी सांगितलं वाफेचं संगणन होतं, म्हणजेच हा भौतिक बदल आहे. आता या पद्धतीनं पुढे एक तुम्हाला अजून एक चार्ट दिलेला आहे. तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनेमध्ये तुम्ही जे भौतिक व रासायनिक बदल अनुभवता त्याचे निरीक्षण करून नोंदी ठेवा. त्याच्या काही नोंदी ठेवा, भौतिक बदल कोणते आहेत आणि रासायनिक बदल कोणते आहेत. असे बरेच उदाहरणं आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आढळतात. तर ते तुम्ही नोट करून ठेवायचे आहेत, म्हणजे तुम्हाला रासायनिक बदल आणि भौतिक बदलातली उदाहरणं समजतील. पुढचं आहे तापमान, दाब यांच्यासारखे परिमाणी बदलामुळे भौतिक बदल घडतो. बऱ्याच वेळी भौतिक बदल हा प्रत्यावर्ती असतो. प्रत्यावर्ती म्हणजे ठराविक कालावधीनंतर तो पुन्हा बदलतो. भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे
तसेच राहते. उदाहरणार्थ बर्फ तापवल्यास, मगाशी सांगितलं तसं, बर्फ तापवल्यास त्याचे पाण्यात रूपांतर होते आणि पाणी थंड केल्यानंतर त्याचं पुन्हा बर्फात रूपांतर होतं. या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचं संघटन बदलते व त्याला रासायनिक बदल म्हणतात. जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना घडते म्हणजे रासायनिक बदल आहे असं आपण म्हणतो, तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात. आता उदाहरण बघा, रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी प्रक्रिया आहे की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध तयार होतात व त्या पदार्थाचे रूपांतर नवीन पदार्थामध्ये होते. जे पदार्थ बंध विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असं म्हणतात. या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिणाम म्हणून नवीन बंध तयार होऊन जे पदार्थ नव्यानं तयार होतात त्यांना उत्पादित म्हणतात. म्हणजे एक साधी गोष्ट लक्षात ठेवा, अभिकारके म्हणजे काय, ज्यांच्यामध्ये अभिक्रिया घडते त्यांना म्हणायचं अभिकारके, आणि ज्यांच्यामध्ये ज्या अभिकारकामध्ये अभिक्रिया घडून जो नवीन पदार्थ तयार होतो त्याला म्हणायचं उत्पादिते. उदाहरणार्थ कोळशाचे हवेत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. ही एक रासायनिक अभिक्रिया आहे. या अभिक्रियेत कोळसा व ऑक्सिजन हे अभिकारक आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे. आता ही ज्या अभिक्रिया कशी मी थोडक्यात सांगतो. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा, कोळशाचे हवेत ज्वलन. कोळसा म्हणजे कोण, कार्बन. कार्बनची संज्ञा काय आहे, सी, अधिक हवेत ज्वलन झाला. हवेतील कोणता वायू ज्वलनाला मदत करतो, ऑक्सिजन. सी अधिक O2 इज इक्वल टू, ह्याच्यापासून काय तयार झालं, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वायू तयार झाला. आता सी आणि O2, कार्बन आणि ऑक्सिजन हे दोघं, या दोघांमध्ये अभिक्रिया होते म्हणून हे दोघं अभिक्रियाकारक किंवा अभिकारक आहेत. आणि या दोघांपासून काय तयार झालं, CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड वायू. हे काय आहे, हे आहे उत्पादित आणि हे आहे तुमचं अभिकारके. हां, हे पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा मुद्दा शिकणार आहोत. आता रासायनिक समीकरण म्हणजे नेमकं कशाला म्हणायचं. एक उदाहरण तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे बघा. प्रथम एक रासायनिक अभिक्रिया पहा. कृती 2, आपण ज्या कृती पाठीमागे सोडवले होते त्यातली कृती 2 तुम्हाला दिलेलं आहे. कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घातली. आता निळ्या रंगाच्या द्रावणात जस्ताची पूड घातल्यास झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होते. ही रासायनिक अभिक्रिया आपल्याला संक्षिप्त रूपात मांडता आली पाहिजे. आता याच्यासाठी आपल्याला पहिला मुद्दा आहे. आता हे जे आहे ह्याचं अगोदर मराठीमध्ये लिहू आपण. हे आहे CuSO4लाच काय म्हणतात मराठीमध्ये, कॉपर सल्फेट. आणि कुणामध्ये रासायनिक अभिक्रिया होते तर त्याने दिलेलं आहे दुसरं, झिंक जस्तामध्ये. त्याचे सूत्र आहे Zn, म्हणजे कॉपर सल्फेटचं जलीय द्रावण आणि जस्ताची पूड इथं खाली लिहिलेलं आहे बघा. आणि या दोघांपासून काय तयार होतं आपण शिकलो, झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे. झिंक सल्फेटचे जलीय द्रावण आणि तांबे. आता ह्याच्यामध्ये ह्या अभिक्रिया कशी लिहायची आहे बघा. आपण इथं लिहिलेलं आहे कॉपर सल्फेटचं शाब्दिक समीकरण कसं लिहिलं आपण. आता रासायनिक सूत्राचा वापर करून आपल्याला समीकरण लिहायचं आहे बघा. इथं हे कॉपर सल्फेटचं सूत्र आहे, हे जस्ताचं सूत्र आहे. आता या दोघांपासून झिंक सल्फेट तयार होतो आणि कॉपर तयार होतो. रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेच्या संक्षिप्त स्वरूपात केलेल्या मांडणीला रासायनिक समीकरण म्हणतात. हा मुद्दा बाळांनो आपल्याला परीक्षेला विचारला जातो की कोणता मुद्दा आहे की रासायनिक समीकरण म्हणजे काय. आता आपण वरती जसं केलं, रासायनिक सूत्राचा वापर करून रासायनिक अभिक्रियेचं संक्षिप्त स्वरूपात केलेली मांडणी म्हणजेच रासायनिक समीकरण. वरील समीकरणात कॉपर सल्फेट व जस्त ही अभिकारके आहेत. याच्यामध्ये बघा कॉपर सल्फेट आणि जस्त ही दोन्ही अभिक्रियाकारक आहेत आणि झिंक सल्फेट आणि कॉपर ही दोन उत्पादित आहेत. त्यांची एकमेकावर रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्णपणे वेगळे गुणधर्म असलेले तांब्याचे कण रंगहीन
सल्फेटचे द्रावण ही उत्पादित तयार होतात. अभिक्रिया होताना कॉपर सल्फेट या अभिकारकामधील आयनिक बंधाचं विभाजन होतं. तसेच झेडेनेसोफोर या उत्पादित आयनिक बंध वर अभिक्रिया होते.